नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ॲनालायझरचं ॲप डाउनलोड करा. महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि एका जागी पोटनिवडणूक. भाजपनं आपले 5 नावं आणि पोटनिवडणुकीसाठी पण 1 नाव, अशी 6 नावं जाहीर केलेली आहेत. सगळ्यांना अशी उत्सुकता लागून राहिलेली की उद्धव ठाकरे काय करणार, उद्धव ठाकरे उभं राहणार की नाही, उद्धव ठाकरे निवडणूक लढवणार की नाही, उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाणार की नाही. दुसरीकडून ज्या बातम्या येत आहेत की उद्धव ठाकरे काही ही निवडणूकच लढवायला तयार नाहीत आणि ते तसं झालं तर उद्धव ठाकरेंच्या स्वभावाला अनुकूल झालं, कारण की ते घरबसे मुख्यमंत्री होते, वर्ल्ड बेस्ट CM होते. तसं ते आता त्यांना घरबसे विरोधी पक्ष नेतेपद कदाचित त्यांना आवडलं असतं, पण प्रत्यक्षामध्ये तशी काही सोय नसल्यामुळे ते काही व्हायला तयार नाही. आता मुद्दा जो समोर येतो ती एखाद्या आपण ते म्हणतात ना की कितीही काळ तुम्ही गाढवाला घोडा 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 म्हणलं, झूल चढवली, वाजंत्री वाजवली, सगळं केलं तरी त्याचं गाढव पण लपत नाही ना. ते जो गाढव आहे त्याला काहीही केलं तरी त्याचा घोडा बनतच नाही. बाकीच्यांना काही काळ समाधान वाटू शकतं की आपल्या बरोबर घोडा आहे आणि आपण घोड्याला घेऊन मिरवतो आहोत. या सगळ्या आमच्या लेब्रांडू पत्रकारांना, सगळ्या पुरोगाम्यांना, भाजप, मोदी, अमित शहा आणि विशेषतः महाराष्ट्रात देवेंद्र विरोधकांना जो साक्षात्कार झाला होता 2019 मध्ये की त्यांनी आणि त्यांना सगळ्यात मोठं मटेरियल तयार करून दिलं त्यांच्या हातामध्ये, रेडी जाणत्या राजांनी, काकांनी, बारामतीच्या करामतीने, की त्यांनी उद्धव ठाकरेला त्या घोड्यावरती बसवलं, सिंहासनावरती बसवलं. घोड्यावरती म्हणण्याच्या पेक्षा मुख्यमंत्री पदाच्या. सगळ्यांना साक्षात्कार झाला की अरे वा, महाविकास आघाडी स्थापन झाली, पर्याय सापडला, सगळ्यांनी डुमडुम वाजवायला सुरुवात केली. मुंबई, दिल्ली जाऊ द्या, मोठे शहर जाऊ द्या, या छत्रपती संभाजीनगरमध्ये त्या काळामध्ये उद्धव ठाकरेंची खिळी कशी आहे असं मला समजून सांगणारे अगदी माझ्या बरोबरचे माझे 25-25, 30-30 वर्ष जुने मित्र सांगत होते. ही 2019ची गोष्ट. कोरोनाच्या काळामध्ये जे काही सगळं हाहाकार उडाला त्याही काळामध्ये हे वर्ल्ड बेस्ट CM कसा आहे ह्याची टिमकी वाजवली जात होती. कोरोना संपला जेमतेम, म्हणजे 2021 मध्ये कोरोना आणि त्याचे सगळं ते निर्बंध उठले की 6-7 महिन्यात जून 2022 मध्ये हे सरकार कोसळलं, जे की होणारच होतं. आणि मी माझ्या आजूबाजूचे हे तथाकथित उद्धव सैनिक जे होते, पटापट जहाजावरून उंदरांनी उड्या माराव्यात तसे चटापट इकडच्या तिकडच्या पक्षात वेगवेगळ्या ठिकाणी जायला लागले. काही जणांचा जीव जेमतेम त्या विधानसभा निवडणुकीपर्यंत टिकला. विधानसभेचे निकाल लागले आणि त्यांनी उड्या मारायला सुरुवात केली. काही भाजपमध्ये गेले, काही एकनाथ शिंदेकडे गेले. हे सगळे जे उद्धव ठाकरेचे समर्थक होते. आणि हे तुम्हाला मी आज सगळं सांगायचं कारण म्हणजे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद गेल्याच्या नंतर विधान परिषदेमध्ये होते. खरं तर अपेक्षित असं होतं की जो नेता असतो त्या नेत्याने त्याला जी संधी मिळेल, जे पद असेल त्याच्यावरून त्याचं नेतृत्व सिद्ध करायचं असतं. तो विरोधी पक्षनेता असेल तर त्यानं ते सिद्ध करायचं असतं. मुख्यमंत्री पदावर बसवलं तर प्रशासन सिद्ध करायचं असतं. आणि दोन्ही बाजूला ठेवून तो फक्त जेव्हा पक्ष प्रमुख असतो तेव्हा त्यांना आपला पक्षसुद्धा बळकट करून दाखवायचा असतो. तुम्ही बघा, ह्या तिन्ही पातळीवरती एकदम 100% फेल असलेलं नेतृत्व अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कोणी असेल तर उद्धव ठाकरे. मुख्यमंत्री म्हणून फेल आहेत. विरोधी पक्षनेतेपद त्यांनी कधी स्वीकारलंच नाही. विधान परिषदेमध्ये नंतर ते होते, काहीच सिद्ध करता नाही आलं. आणि पक्षप्रमुख म्हणून म्हणाल तर संघटनेची जी ढासळलेली अवस्था आहे, फक्त तुम्हाला गेलेले आमदार दिसतात. नंतर महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदच्या निवडणुकांमधून जी लाट आली आणि अक्षरशः शेकड्यानं नव्हे हजारोंनी स्थानिक पातळीवरचे लोक एकनाथ शिंदेकडे गेले, भाजपकडे गेले, कुठं निघून गेले, काही तर वैतागून घरी बसले. पण परत उद्धव ठाकरेंचा म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा उंबरठा काही त्यांनी ओलांडला नाही. म्हणून म्हणलं की तुम्ही प्रत्यक्षामध्ये विरोधी पक्ष नेते म्हणून कधी सिद्ध काही केलं नाही, मुख्यमंत्रीपद म्हणून काही सिद्ध केलं नाही, तुम्ही पक्षप्रमुख म्हणून काही सिद्ध केलं नाही. आता तुम्ही कुठल्या तोंडानं म्हणतात की बा मी विधान परिषद लढवायला शिल्लकच काय तुमच्याकडं. उद्या उद्धव ठाकरे जर म्हणले विधान परिषद जायचं तर कधी त्या काकांच्या दारात जाऊन भीक मागावं लागते, काँग्रेसच्या दारात बसून भीक मागून मतं घ्यावं लागतात. एवढं सगळं केल्याच्या नंतर जेमतेम 1 जागा सगळ्यांना मिळून, जशी शरद पवार सारखे तथाकथित जाणते राजे ह्यांचे गुरु ज्यांच्या मांडीवर बसून यांना मुख्यमंत्रीपद लाभलं होतं, त्यांना सगळ्यांच्या पुढं पदर पसरून भीक मागून राज्यसभेची 1 जागा घ्यावी लागली पदरात पाडून.
त्याच्यापेक्षा वाईट अवस्था आहे उद्धव ठाकरेंची. उद्धव ठाकरेंना जर उद्या विधान परिषदेवर जायचं म्हणलं तरी नाही म्हणायला तुमच्याकडे आहे काय? क्षमा बल शक्तानाम अशक्तानाम भूषणं क्षमा. म्हणजे तुमच्याकडे काही ताकद असेल तर तुम्ही दुसऱ्याला क्षमा करण्यामध्ये काही मतलब आहे, पण तुमच्याकडे काहीच नाही. तुम्ही जर असं म्हणाल की नाही नाही मी त्याग करतो, अरे त्याग करायला आहे काय तुमच्याकडे? ही जागा जर समजा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे हक्काचे 35 आमदार असले असते आणि तर त्यांनी मोठ्या बाणेदारपणे म्हणले असते की मी ही निवडणूक लढवणार नाही, तर त्याला काय अर्थ तरी आहे? अरे तुमच्याकडे जेमतेम 20 आमदार आहेत आणि ते तर तुम्हाला खात्री नाहीये कुठं मतदान करतील ते. काँग्रेसचे 16 आमदार आहेत आणि शरद पवारांचे 10 आमदार आहेत. सगळे मिळून तर तुमची गोळा बेरीज 45-46 व्हायला लागली. तुम्हाला खात्री नाही ते तर राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये तेव्हाच कळलं होतं. अरे तुम्ही जेव्हा सत्तेवरती होते तेव्हा तुम्हाला ही पदं नाही वाचवता आली. आता तर सत्ताही नाहीये, संख्याही नाहीये तुमच्याकडं. जेव्हा होतं तेव्हाच काही करता नाही आलं, आता तर काय? आणि अशा वेळी तुम्ही काय सांगणार? पत्रकार सुद्धा बातम्या कशाला जातात बघा की उद्धव ठाकरेंचा नकार द्यायला काय? उद्धव ठाकरे लढणारच नाहीत. अरे लढायला काय मुद्दाच काय शिल्लक राहिलेला आहे? उद्या उद्धव ठाकरे येतो म्हणले, सर शरद पवार काय करणार आहेत राज्यसभेमध्ये जाऊन? उद्धव ठाकरे जाऊ दे, त्याच्या आधी तर मी तुम्हाला विचार, शरद पवारांची शारीरिक तब्येत अशी आहे आणि ते ज्या आघाडीमध्ये तिची इतके दल के तुकडे 1000 हुए, एक यहाँ गिरा एक वहाँ गिरा, तसं त्या इंडिया आघाडीचे तुकडे झालेले आहेत. कुठं कुठं कोण काय, आता या निवडणुकात कोण कुठे काय लढायला लागले कळायला मार्ग नाही. कालच पश्चिम बंगालमधलं मतदानाचा दुसरा टप्पा संपला, सगळी निवडणूक संपली. शरद पवार ज्या इंडिया आघाडीमध्ये आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांचे ते नेते आहेत आणि ते सकाळी 9 वाजताचा भोंगा विश्व प्रवक्ते ते तर म्हणतात की शरद पवारांना युपीएचा अध्यक्ष करा. ते युपीएची काय अवस्था होऊन बसलेली आहे. तुम्ही ज्यांना शिव्या घालत होते ते काँग्रेसवाल्यांना 99 पर्यंत पोहोचले. शरद पवार ज्या काँग्रेसला पडकी हवेली म्हणत होती त्यांची संख्या धाडकन 99 पर्यंत गेली. तुमचं काय झालं? तुम्ही 8 वरती आहेत, 8 खासदार आहेत तुमचे राज्य लोकसभेमध्ये. त्यांचीच ही अवस्था आहे. ज्यांचे गुरु उद्धव ठाकरे आहेत त्यांचीच ही अवस्था आहे. उद्धव ठाकरेंचे जे गुरु आहेत शरद पवार, त्यांची ही अवस्था आहे. तर उद्धव ठाकरे कुठल्या तोंडानं सांगतात विधान परिषदेच्या बाबतीत? आणि त्यांचे पंटरे रकाना भरू बातम्या लिहित बसतात इकडं की नाही त्यांनी आता ठरवलंय की विधान परिषदेवर जायचं नाही, आपल्याला पक्षाकडे कसं लक्ष द्यायचं आणि संघटना मजबूत करायची. काय जसं त्या ममता बॅनर्जी म्हणल्या ना, आता इथली निवडणूक संपली की आता दिल्लीत जाऊन भाजपचा पराभव करणार. इथलं घरचं सुधारणं काय ते तसं या उद्धव ठाकरेंचं आहे. तुम्ही तर निवडून येतच नाही. आता मोठा बाणेदारपणे आव्हान म्हणायचे की नाही आता विधान परिषद वगैरे काही नाही, आता मी लक्ष केंद्रीय खरं तर तेच वाक्य राहिले. मला अपेक्षित असं आहे की येत्या काही दिवसामध्ये सामनामध्ये एक असं एवढं मोठं 8 कॉलमी हेडी किंवा त्यांची एक मॅरेथॉन मुलाखतच व्हायला पाहिजे. खरं तर उद्धव ठाकरे आता राष्ट्रीय राजकारणात द्या ना बातमी अशी छापून एखादी. नाहीतरी कामधंदा काहीच नाहीये. एरवी तर काही कोणी वाचतच नाही. तुम्ही असं काही लिहिल्याच्या नंतर चटपटीतपणे मग ते सोशल मीडियावरती येतं आणि त्याच्यावर चर्चा होत राहते आणि वेगवेगळ्या चॅनल्सला तो विषय मिळतो. आम्हालाही काहीतरी व्हिडिओ करायला विषय मिळतो. आमचे तेवढे त्या निमित्ताने TRP वाढतो, व्ह्यूज वाढतात. उद्धव ठाकरे आता राष्ट्रीय राजकारण देऊन टाका अशी एक बातमी आता. आणि विधान परिषद तुम्हाला फार छोटी झाली. म्हणजे खरं तर मला एक कळलं नाही की उद्धव ठाकरे राज्यसभेवरच का नाही गेले. उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी चाणाक्षपणे खेळी करायची आणि उद्धव ठाकरे सारखा महान जो काय म्हणता येईल त्याला संसद रत्न म्हणूयात आपण त्याला, पार्लमेंटेरियन, 6 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आहे त्यांना महाराष्ट्र विधान परिषदेचा गपचूप बसण्याचा. काय बोलले हो विधान परिषदेमध्ये आजतागायत उद्धव ठाकरे? काही एखादं भाषण तुम्हाला आठवतं असं काही टोमण्याच्या शिवाय? एक मुख्यमंत्री म्हणून मॅचवर किंवा नंतर विरोधी पक्षातले नेते म्हणून काहीतरी एक तुम्हाला कुठे दिसतं का, काय आढळतं का? मग ह्यांनी तसं एक करून टाकायला पाहिजे होतं की विधान परिषदेची त्यांची 6 वर्षाची दैदिप्यमान कारकीर्द पाहता त्यांनी आता राष्ट्रीय राजकारणात जाण्याचा निर्णय घेतला आणि त्या निमित्तानं त्यांना राज्यसभेमध्ये आता पाठवण्यात येईल. पुढच्या खरं तर निवडणुकीत पाठवा. हे जो भोंगा आहे ना 9 वाजताचा, त्याची जागा जी रिकामी होईल ना आता, त्या जागी उद्धव ठाकरेलाच पाठवा राज्यसभेमध्ये. कशाला विधान परिषद, कशाला मुंबई महानगरपालिका, कशाला नगरपालिका, काही नाही. तुम्ही राष्ट्रीय राजकारणातच बसण्याच्या लायकीचे आहात, त्यामुळे त्यांना तिकडंच पाठवा. जे कोणी विधान परिषदेमध्ये उद्धव ठाकरे लढणार काय किंवा लढणार नाही काय दोन्ही बातम्या लावायला लागले, त्याचे दोन्हीचे मला हसू यासाठी येते की उपयोग काहीच नाही. तुम्ही लढवणार जरी म्हणले तरी सगळा प्रयत्न करून शरद पवारांसारखी भीक मागून तुम्हाला बिनविरोध निवडणूक करून तिथं जाऊन बसावं लागेल. करता तर काहीच येत नाही.
आणि नाही लढणार जरी म्हणले तरी विचारायला असे तरी कोणच तुम्हाला नाही तरी घरी बसून राहा. पण ते म्हणतात ना की ते काही त्याचा येळकोट राहीना तशातला प्रकार आहेत. ते विधान परिषदेवरती जावोत किंवा न जावोत, जे काही आमदार खासदार सध्या पदराशी आहेत ते तरी शिल्लक राहतात की नाही याच्याकडे जरा लक्ष द्या. आणि गावगाव पसरलेले जे नगरसेवक आहेत त्यांचं काय होतं ते जरा बघ. इथेच थांबूया. धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज